खबरें जो आपको सीधे जोड़ती हैं हमसे, जिनका आपकी जिंदगी पर होता है सीधा असर। खबरों की वही तस्वीर, बिना बदले बिना डरे, जज्बा सच का लिए, सच दिखाते हैं। सुधाकर मोतीराम भोयर ये व्यक्ति 26/3/2026 ये व्यक्ति घर से लापता हो गया। उसी दिन नागपुर से कॉल किया। उसके 3 घंटे बाद भोपाल जाके सुधाकर मारुति भोयर ने अपनी लड़की को कॉल किया। 3:15 बजे उसका कॉल आया, तब से नहीं आया कॉल और ना कुछ अभी तक उनका कोई पता नहीं। हम लोग पुलिस स्टेशन में जाके कंप्लेंट की है, हमारा आदमी लापता हो गया है। ये बात को 1 महीने से ऊपर हो गया। किसी को भी दिखता है या मिलता है कृपया संपर्क करें। किसी को भी मिलता है कृपया संपर्क करें। आसपास के पुलिस स्टेशन में बता दीजिएगा और हमसे संपर्क कीजिएगा। ये हमारा कॉन्टैक्ट नंबर 9529323795। इस नंबर पे संपर्क करें 7721039559 8421944145। राजेश निगम की रिपोर्ट। सुधाकर मोतीराम हे मानसिक त्रासामुळे आजारून असले. ते अशी म्हणत होते की मरतो म्हणून. तर आम्ही त्यांना ते जवळ तिथलं दार लावून ठेवत होतो. आम्ही किती दिवस तुम्ही दरवाजा लावून ठेवले त्यांना? आम्ही एकाने महिना दरवाजा लावून ठेवलं होतं. ते काम 1 महिना दरवाजा लावून ठेवले ते आतमध्ये? हो, म्हणजे ते कामावर येत होते आणि आम्ही त्यांना दरवाजा लावून ठेवत होतो. ते असं म्हणत होते की मराल जातं म्हणून आम्ही दरवाजा लावून ठेवत होतो, पण त्यांना जाऊ देत नव्हतो. तर आम्ही अशी सकाळी ते 27 तारखेला सकाळी 6च्या दरम्यान करून निघून गेले आणि आम्हाला वाटलं की ते फिरायला गेले, पण मग त्यांचा फोन आम्हाला आला 11:30 वाजता की मी नागपूरला. त्यानंतर त्यांचा फोन 2:30 वाजता आला की मी भोपाळला. त्यानंतर आम्हाला कुठलाच फोन आला नाही त्यांचा. पोलीस स्टेशनला तुम्ही कंप्लेंट दिली ते त्या किती दिवस झाले त्या गोष्टीला? 1 महिना झाला. पोलीसवाल्यांनी काय केलं आतापर्यंत? पोलीसवाले आम्हाला म्हणत होते का तुम्ही जाऊन शोधा तिकडे, आम्ही काही करू शकत नाही. तुमच्या घरचं कोणी एक व्यक्ती पाठवू शकता का तिकडे शोधासाठी? मी म्हटलं आमच्या घरी पोलीस नागा पाठवण्यासाठी आमच्या मुली लहान आम्ही काही करू शकत नाही, तुम्हीच करा. ते म्हणाले का एवढ्या लांब शोधणं मुश्किल आहे, त्याच्यात या गोष्टीसाठी 5 वर्ष लागते, 6 लागते, 7 लागते असे म्हणत